22 अप्रैल को नवी मुंबई महानगर पालिका चुनाव संपन्न होने जा रहे हैं। इस चुनाव में पहली बार चुनाव लड़ने वाली शेकापक्ष पार्टी ने अपने 36 उम्मीदवारों को चुनावी जंग में उतारा है। नवी मुंबई में नई पार्टी होने के बावजूद भी नवी मुंबईकर शेकापक्ष पार्टी की ओर आकर्षित होते नजर आ रहे हैं। शुक्रवार को शेकापक्ष के वार्ड नंबर 85 के उम्मीदवार सचिन मिसाल के प्रचारार्थ प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस दौरान माननीय विवेक पाटिल, दीपक जायसवाल, शेकापक्ष प्रवक्ता मणिनाथ गायकवाड़, रायगढ़ जिला यातायात संगठन के अध्यक्ष प्रभुदास भोईर, उम्मीदवार सचिन मिसाल, कर्नाला टीवी के संपादक हरीश मोकल, नगर सेवक गणेश कडू आदि गणमान्यों सहित उम्मीदवार तथा कार्यकर्ता उपस्थित थे। प्रचार सभा को मार्गदर्शन करते हुए माननीय विवेक पाटिल ने कहा कि नवी मुंबई में जो आम जनता रहती है उन्हें सभी प्रकार की सेवा सुविधा मिलनी चाहिए। यह भूमिपुत्रों को 12.5% अधिकार तथा मछुआरों को सही मुआवजा मिले, इस उद्देश्य से शेकापक्ष नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में उतरी है। सचिन मिसाल यांनी काही प्रश्न सांगितले, त्यांनी सांगितलं 15 वर्ष मी इथे राहतोय आणि ज्या पद्धतीचं नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही अशी त्यांचं म्हणणं। ही गोष्ट खरी आहे। गेली महिला मी विभागामध्ये फिरतो, सर्वसामान्य लोकांचे गाठीभेटी घेतो, लोकांशी चर्चा करतो, लोकांना विचारतो। हा वार्ड मला वाटतं एससी वार्ड, हा एससी वार्ड म्हणून राखीव आहे। मला इथले कोणी असतील नगरसेवक पुढारी कोण असतील त्याला माझा प्रश्न आहे की बाबाला हा वार्ड एससी आहे। या नव्या मुंबईमध्ये शाळा प्रवेशांचा फार मोठा प्रश्न आहे। शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही म्हणून पालक हैराण आहे आणि जिथं प्रवेश मिळण्यासारखा तिथली डोनेशन आणि फी भरण्याची ऐपत तिथल्या नागरिकांमध्ये नाहीये। त्यासाठी केंद्र शासनाचा कायदा आहे, आरटीई म्हणतात, राईट टू एज्युकेशन। या कायद्याप्रमाणे 25% जागा आहे एससी, एसटी, दुर्बल घटक आणि अपंगांसाठी राखीव आहे। माझा प्रश्न आहे त्या सगळ्या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांना, राजकीय पक्षांच्या सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना, किती लोकांना ऍडमिशन आपण या विभागातल्या मिळवून दिलात? 82 नंबर वार्ड मधल्या किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात? किती लोकांना तुम्ही या योजनेची माहिती करून दिलीत? एकाही कार्यकर्ते, एकाही पुढाऱ्यांनी माहिती दिली नाही। या ठिकाणी आम्ही अभिमानाने सांगतो की पनवेलमध्ये 25% रिझर्व्ह जागा 100% भरण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने त्या ठिकाणी केले। पण मुंबई महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात आहे, नव्या मुंबईत तर काय झालं नाहीच, पण मुंबई महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्याने गेल्या 8-10 दिवसापूर्वीचे वर्तमानपत्र काढून वाचावे। मुंबईमध्ये 7,500 सीट या खाली गेलेल्या आहेत, कारण त्या ठिकाणी कोणी अर्जच केलेले नाही आणि ही कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चितपणे आले। इस दौरान श्री पाटिल ने शेकापक्ष द्वारा किए गए विकास कार्यों पर भी प्रकाश डाला। मी या ठिकाणी अतिशय अभिमानाने सांगेन, शेतकरी कामगार पक्ष हा संघर्ष करणारा पक्ष आहे। आम्ही आमदार किती आहेत, नगरसेवक किती आहेत, नगरसेवक असले पाहिजेत, ते जास्तीत जास्त असले पाहिजेत, पण किती आहे त्याच्यापेक्षा आमचा संघर्षाच्या जोरावर आम्ही अनेक न्याय प्रस्थापित करून ठेवलेले आहेत। 12.5% पलीकडे या विभागामध्ये जे गाव आहेत त्या गावाला 12.5%चा जो आम्ही काही न्याय प्रस्थापित केला आहे तो या शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्यानं संघर्षाने मिळवलेला आहे। त्यावेळेस काय सत्ता नव्हती महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची, पण आम्ही संघर्ष केला, रस्त्यावर आले, 5 हुतात्मे आमचे शेतकरी झाले आणि या महाराष्ट्राला एक नवीन कायदा करून देण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने केलेलं आहे। ही धमक शेतकरी कामगार पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे। शेतकरी कामगार पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असो नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो यांनी संघर्ष करायला शिकवलेलं आहे। त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष करूनच काहीतरी मिळवलेलं आहे आणि शेतकरी कामगार पक्ष सुद्धा संघर्ष करूनच मिळवत असतो। आणि मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो, या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर त्या सभागृहामध्ये आमचे नगरसेवक त्या ठिकाणी प्रभावी भाषण करतील, प्रभावी मागणी करतील आणि त्यांच्या प्रभावी मागण्यांना जर कोणी असतील ते दाद देणार नसतील तर रस्त्यावर येऊन संघर्ष करून आम्ही आमच्या लोकांना हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्तानं आज मी आपल्याला देत आहे। वहीं इस दौरान उपस्थित गणमान्यों ने अपनी भावनाएं जाहिर की। नवी मुंबईची जनता सुज्ञ आहे। शेतकरी कामगार पक्ष भले नवी मुंबई महानगरपालिका
नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा आपला उमेदवार उभा करत असेल, परंतु शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणत्याही शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांवर आजपर्यंत कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाही आहेत. ज्याच्या वेळेला बडे संख्याबळ विधानसभांमध्ये कमी असेल, परंतु ज्या वेळेला विधानसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आमदार बोलायला उभा राहतो त्यावेळेला सत्ताधारीच नव्हे तर मुख्यमंत्री सुद्धा यांच्या विषयात काय आहे, काय गांभीर्यानं बोलतात हे ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात. आज या ठिकाणी निरनिराळे प्रयत्न मी मगाशी म्हटल्यासारखं करतायत. त्यांना माझं सांगणं आहे, अरे तुमच्यातली तरी आपापसातली भांडणं आधी मिटवा रे. तुमच्यामध्ये जेवढी बंडखोरी झालेली आहे त्या बंडखोरांना तुम्ही थांबवू शकला नाही, तिथं शेतकरी कामगार पक्षाचा विचार घेऊन येणाऱ्या उमेदवाराला तुम्ही काय थांबवू शकणार आहात. जनता आमच्या पाठीशी आहे. मग असे मी म्हटल्यासारखं ज्या ठिकाणी सभा चालू असते त्या ठिकाणी मुद्दाम काहीतरी अडथळे आणण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. एक संकेत असतो कुठल्याही युद्धाचा, कारण निवडणुका म्हटलं की युद्ध म्हटलं जातं. विरोधकांना त्यांचा प्रचार करू द्यायचा असतो, आपण आपला प्रचार करायचा असतो. एवढं साधं तारतम्य देखील या ठिकाणच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा उमेदवारांना नसेल तर हे तुमची आमची सामान्यांची काय कामं करणार याचा बंधू भगिनींनो आपण विचार करा.